नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आपण आई चंडिका देवीचं दर्शन घेतलं सकाळी. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता आपण जातो यात्रेमध्ये. तर हा व्हिडिओ आपला असणार आहे यात्रेचा. चला जाऊया आणि यात्रेची मजा घेऊया. चला. तर बघू शकता मित्रांनो, आपण यात्रेमध्ये आलेलो आहे आणि रात्र झालेली आहे. रात्रीच्या 8 वाजले आणि यात्रा भरपूर भरलेली आहे. वसई तालुक्यातील उच्चेंद्र गावची आई चंडिका देवीची फार मोठी यात्रा असते. तुम्ही या यात्रेला नक्की या, खूप मजा असते यात्रेला. समोर बघू शकताय मंदिराच्या पायऱ्या. तर दर्शन आपण सकाळीच घेतलं, त्याचा व्हिडिओ पण आपण अगोदरच्या याच्यात टाकलेला आहे. हा आपला दुसरा व्हिडिओ आहे, हा आपला यात्रेचा व्हिडिओ आहे. तर आपण आता यात्रेमध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे. बघू शकता भरपूर मोठी यात्रा आहे. मिठाई वगैरे सर्व दुकानं असतात या यात्रेमध्ये. तर आता आपण पहिला जातोय रांगोळी बघायला. भव्य रांगोळी प्रदर्शन असतंय, ते बघायला जातोय. जुचेंद्र गावची मुलं फार सुंदर रांगोळ्या काढतात, ते आपण पहिला बघायला जातोय. तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. जुचेंद्र गावामध्ये खूप कलाकार आहेत आणि हे आपलं लिवण्याचं दुकान वडापावचं. तर आपण आता मंदिराच्या दिशेने जात आहोत रांगोळी बघण्यासाठी. उत्कृष्ट असे कलाकार आहेत जुचेंद्र गावामध्ये. खूप छान छान रांगोळ्या काढतात, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता आपण जातो रांगोळी प्रदर्शन बघण्यासाठी. मला जाऊया रांगोळी प्रदर्शन बघायला. तर समोर बघू शकतो रांगोळी प्रदर्शन. 10 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 10 रुपये तिकीटामध्ये तुम्हाला रांगोळी बघायला मिळेल. आणि हे बघू शकता रांगोळी 3D रांगोळी आहे. बघू शकता एका साईडला वाघ आणि एका याच्यातनं शिवाजी दिसतोय. एकच रांगोळी आहे. आणि ही बघू शकता सुंदर असं रांगोळीचं भव्य रांगोळी काढलेली आहे. आणि हे बघू शकताय खूप छान कला आहे जुचेंद्र गावच्या मुलांमध्ये. बघू शकताय फार छान छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. तुम्ही यात्रेला या, जुचेंद्रच्या आई चंडिकेच्या यात्रेला याल, तुम्हाला अशा छान छान रांगोळ्या बघायला मिळतील. खूप छान कलाकार आहेत. बघू शकता माणसांची उभी रांगोळ्या काढतात. जुचेंद्र गाव हा कलाकारांचा गाव म्हणून ओळखला जात आहे वसई तालुक्यातला. बघू शकता फारच सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत. आई चंडिका देवीची मूर्ती काढलेली आहे. बघू शकता रांगोळीमध्ये. बघू शकता फार छान रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर आपलं रांगोळी प्रदर्शन बघून झालेलं आहे आणि आता आपण जातो मंदिराच्या मागच्या दिशेला. आणि मागच्या दिशेला पालणे वगैरे लागलेले आहेत मोठे मोठे, तर आपण त्या दिशेने जात आहोत. बघू शकताय जम्पिंग जपाक. आता आपण मागच्या दिशेने जातो मंदिराच्या. खूप मोठा परिसर आहे आणि भरपूर मोठी यात्रा असते आई चंडिका देवीची. गर्दी बघू शकता यात्रेमध्ये. खूप गर्दी आहे आणि ही गर्दी हळूहळू आता वाढतच जाणार आहे. बघू शकताय तर आपण आता. आणि इथे बघू शकताय देवीचे दर्शन चालू आहे. आपण आता लाईव्ह बघत आहोत यावेळेचं. मंदिरामध्ये दर्शन चालू आहे आणि गर्दी बघू शकताय भरमसाठ गर्दी आहे.
इथे खाण्यापिण्याची भरपूर व्यवस्था असते. संध्याकाळी 4 वाजता पालखी निघाली आहे, ती गावात फिरायला गेलेली आहे. ते किती वाजता येईल त्याचा काय टायमिंग नाही. मग बघू शकता यात्रेचा सुंदर नजारा. तुम्ही या यात्रेला नक्की व्हिजिट द्या. खूप छान यात्रा असते. बघू शकता आकाश पाळणे. सुंदर व्ह्यू बघू शकता. बघू शकता यात्रेला गर्दी. समोर आकाश पाळणे आणि बाजूला होडी आहे. होडी किती उंचावर जाते बघू शकताय. आणि आहे सस्पेंड, उथाटकी. बघू शकताय लोक एन्जॉय करत आहे यात्रेमध्ये. आकाश पाळणा सुरू झालेला आहे. होडी बघू शकताय किती उंचावर जाते. फारच सुंदर व्ह्यू यात्रेचा. आणि होडी बघू शकताय किती उंचावर जाते. आणि आपली स्वरा पद्धतीने फुगे फोडत आहे बघू शकताय. आपली छकुली. ही आहे आपली मेहुण्याची मुलगी. तर आपण आता पाळणे वगैरे बघून झालेले आणि आपण आता खालच्या दिशेला आलोत. मेन रोडवर जात आहोत. गर्दी बघू शकताय. आणि आहे मंदिरामध्ये जाण्याचा रस्ता मागच्या साईडचा. आता आपण मेन रोडवर आलेलो आहोत. बघू शकताय बॅनर लागलेले आहेत. फार सुंदर यात्रा असते. तुम्ही जर जवळ युचेंद्रगावच्या जवळपास राहत असाल तर या यात्रेला नक्की व्हिजिट द्या. विनाकारण रस्त्यावर गाड्या चालू ठेवलेल्या आहेत. लोकांना याचा त्रास होतो. बघू शकता गर्दी बघा मित्रांनो यात्रेसाठी. आपण चंद्रवाड्याच्या दिशेने खालच्या दिशेने जात आहोत. बघू शकता जिकडे तिकडे गर्दी दिसेल तुम्हाला यात्रेमध्ये. वसई तालुक्यातील खूप मोठी यात्रा आहे.
आई चंडिका देवीची आणि हा बघू शकता मेन गेट. या गेटमधून तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकता पुढच्या दिशेने मंदिराच्या. मागच्या दिशेने तुम्हाला लिफ्टची पण सोय आहे. जर तुम्ही वयोवृद्ध वगैरे असाल, तुम्हाला वरती चढायला त्रास होत असेल, तुम्ही लिफ्टने जाऊ शकता वरती. पण ती लिफ्ट मागच्या दिशेने आहे. तिथे आपण पालणे वगैरे बघायला मिळेल तिकडनं. बघू शकताय आपण आता चंद्रपाडा रिक्षा स्टँडजवळ आलेलो आहे आणि रस्त्यावर गर्दी बघू शकताय. भरपूर दुकानं आहेत. मग जे पाहिजे ते इथे सर्व काही मिळेल यात्रेमध्ये. मित्रांनो गर्दी बघू शकता यात्रेमध्ये. खूप गर्दी आहे आणि ही गर्दी हळूहळू वाढत जाणार आहे. जसं जसं रात्र होत जाईल तसं तशी ही गर्दी वाढत जाणार आहे. कारण रात्री 12 वाजता नाटक चालू होतं आहे. नाटक चालू झालं तर ही गर्दी ओसरली जाईल. तर आता आपण आलेलो आहे वाकीपाड्याच्या दिशेने, खालच्या दिशेला वाकीपाड्याच्या. इथे काही जत्रा काय भरली ते आपण बघूया आता. बघू शकताय इथेही बऱ्यापैकी यात्रा भरलेली आहे आणि लोकांची गर्दी बघू शकता यात्रेमध्ये. खूप गर्दी आहे. तर आपली यात्रा फिरून झालेली आहे आणि आपण हा व्हिडिओ इथंच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.